अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे मुंबई येथून डॉक्टर माधुरी काटे या ताईंचा. ताई म्हणतात, सांभाळी मज अंतर्बाह्य. जय गजानन. मी डॉक्टर माधुरी काटे. पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये काम करण्याचा योग माझ्या आयुष्यात आला. भिन्न भिन्न ठिकाणी काम केल्यामुळे माणसाच्या गाठीशी अनुभवाची पुंजी जमा होत जाते असं म्हणतात. ते खरंही आहे. पण इसवी सन 2010मध्ये 10 महिन्यासाठी मी नेरूळला DY पाटील कॉलेजला ब्लड बँक इन्चार्ज म्हणून कार्य केलं. त्या काळात माझ्या गाठीशी जी पुंजी जमा झाली ती मला लाख मोलाची वाटते, किंबहुना अमूल्य आहे. कारण ती गोष्ट आहे गजानन महाराजांची भक्ती. पाटील मॅडम गजानन महाराजांच्या भक्त, त्यामुळे तिथे गजानन महाराजांचं मंदिर आहे. तेव्हा तिथे महाराजांची पालखी यायची. ते मंदिर, ती पालखी, ते वातावरण, यामुळे गजानन महाराजांची भक्ती मनात रुजली. भक्ती मनात रुजली असं आपण सहज बोलून जातो, पण थोडा कठीण प्रसंग आला की आपलं मन साशंक होतं. आपली तर्कदृष्टी शून्यावर येऊन पोचते. 2018च्या सुमारास मी मान्सून ट्रॅकिंगसाठी म्हणून विसापूर येथे गेले होते. तिथे 3-4 वेळा चांगली जबरदस्त पाय घसरून पडले, सावरले, पुन्हा पडले. मला चालता येईना. 2 बाजूला 2 सहकारी होते, तेव्हा त्यांच्या आधाराने चालणे शक्य झाले. नी इंजुरी झाली. आता मधून पाय दुखतो आहे, पण थोडक्यात निभावले. माझ्या मनात सुरू झाले, महाराज मी अशी कशी पडले? त्यावर माझ्या डॉक्टर सहकाऱ्यांनी समजावलं, अगं त्यांनी तुला वाचवलं. कल्पना करून बघ, तुला फ्रॅक्चर होऊ शकत होतं, गंभीर नी इंजुरी होऊ शकत होती, पायाचे लिगामेंट्स फाटू शकत होतं. तसं झालं असतं तर तुझ्या हालचालीवर किती नियंत्रण आलं असतं. पण विचार कर, तू तुझा ठरलेला जुलै महिन्यातील युरोप टूर पण करू शकली. हे ऐकलं तेव्हा मनाला पटलं आणि पुढे महाराजांनी एका प्रसंगात त्याचं उत्तरही दिलं. 17 डिसेंबर 2018चा तो चित्तथरारक प्रसंग आजही आठवला तर मनाचा थरकाप होतो. तेव्हा मी ESIC पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज अंधेरी येथे कार्यरत होते. ती 5 मजली इमारत. आमच्या डीनचं ऑफिस 5व्या मजल्यावर होतं. अर्धवट बांधकाम झालं आहे. व्यवस्थापनाचा एकंदरीत अभाव आहे. इकडे तिकडे काही सामान पडलं आहे. 350 बेड्सचं हॉस्पिटल तिथे आहे. इमारतीत कुठे प्रसन्नता वाटावी अशी काही फारशी लक्षणं नाही. अशा टिपिकल वातावरणाची सवय झालेली ती इमारत माझ्या ब्लड बँकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे 1-2 लहान आग लागल्याचे प्रसंग घडून गेले. तिथे एकूण 3 लिफ्ट, पण त्या एकदम कधीच सुरू नसणार. त्यामुळे लिफ्टच्या दाराशी नेहमी गर्दी. त्या दिवशी दुपारी 4 वाजता माझं काम संपलं. 3च्या ऑफिसमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती लावून मी निघाले. माझ्या कानावर खाली कुठे काही गोंधळ झाल्यासारखा आवाज आला. खूप जुनी इमारत आणि नेहमीचेच इमारत देखभाल विषयी गोंधळ, त्यामुळे असेल काहीतरी नेहमीचाच गोंधळ, त्याचीच ही आरडाओरड असं वाटून मी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मी समोर निघाले तर 2 लिफ्ट बंद होत्या एका भिंतीआड. 3री लिफ्ट, मी तिकडे गेले. लिफ्टवर होतीच. दार उघडलं. आश्चर्य म्हणजे लिफ्ट पूर्ण रिकामी. त्या लिफ्टमध्ये नेहमी फूडची ट्रॉली असायची, तीही तिथे नव्हती. मी आत शिरले. मी पाऊल आत ठेवलं आणि माझ्या कानावर स्पष्ट आवाज आला, किती वेळा मी धावून यायचं? काय करते आहेस? जाऊ नकोस. तो आवाज स्पष्टपणे मला जाणवला. मला जाणीव झाली, जाऊ नकोस. हे
आज्ञार्थी वाक्य आहे. माझ्या मनाने ती आज्ञा ऐकली. मी लगेच माघारी फिरले. ते 10 सेकंद, ती आज्ञा आणि नकळत घेतलेला तो निर्णय, हे सगळं माझ्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं. मी माघारी फिरून ऑफिसात डोकावलं. तो मला जबर धक्का बसला. एसीच्या एका डकमधून खूप मोठा धूर आत शिरून काळोख पसरत होता. मी जिन्याकडे वळाले. जिन्याने खाली उतरण्याचा निर्णय घेतला. जिन्याची ही बाजू आगीच्या बाजूला नव्हती. मी खाली उतरू लागले. लिफ्टच्या बाजूला पूर्ण धूर पसरलेला मी पाहिला. तो पूर्ण भाग एव्हाना धुरात लपेटला गेला होता. इमारतीत जोरजोरात ओरडण्याचे आवाज वाढले होते. हॉस्पिटल, बाकी इमारत, लिफ्ट, सर्वत्र धूर शिरला होता. लोक जीवाच्या आकांताने ओरडत होते. खाली उतरण्याच्या नादात मी पूर्ण खाली तळघरापर्यंत खाली उतरले. तो भाग अगदी निर्मनुष्य होता. हेड ऑफ दी डिपार्टमेंट म्हणून मी पहिल्या मजल्यावर पाहिलं तेव्हा सर्व लोक घाईने बाहेर पडताना मला दिसले. इमारतीत खाली पसरलेल्या प्लॅस्टिकच्या सामानाला आग लागून ती आग आणि तो धूर इतरत्र पसरला होता. एसी डक्टमधून तो धूर इमारतीत शिरला होता. त्या धुरामुळे सफोकेशन होऊन अनेकांना त्रास झाला. अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे पोचल्या होत्या. मनाचा धीर सुटल्यामुळे पेशंट, नातेवाईक, कर्मचारी सर्वांची जीव वाचण्याची धडपड सुरू होती. त्यात छोटे मोठे अनेक अपघात झालेत. जीव गमरून काही लोक मृत्युमुखी पडले. जिन्याने बाहेर पडल्यामुळे मी सुखरूप बाहेर पोचले होते. मी इमारतीकडे नजर टाकली. संपूर्ण इमारत धुराची काजळी आणि जीवाची काळजी यामुळे झाकाळून गेली होती. एका विचारानं माझ्या जीवाचा थरकाप झाला. मी जर लिफ्टमध्ये असते तर? त्या भागातील वीज पुरवठा सुरक्षा म्हणून लगेच बंद करण्यात आला होता. मला लिफ्टमध्ये शिरताना कुणीही पाहिलं नव्हतं असा विचार मनात आला. पण दुसरेच क्षणी आतून जाणीव झाली, कुणीही न पाहू दे पण त्यानं पाहिलं होतं. ते स्थिरचर व्यापून उरलेलं तत्व. ट्रॅकिंगच्या वेळी तू पडलीस तेव्हा तेच तुझ्या सोबत होते आणि लिफ्टमध्ये शिरत होती तेव्हाही तेच सोबत होते. या विचारानं मन थोडं स्थिरावलं आणि पावलं घरी जाण्यासाठी वळली आणि कृतज्ञतेने मनात जप सुरू झाला. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.